विशाळगड प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी रवींद्र पडवळ यानं रामगिरी महाराज आणि अदृश्य काळ सिद्धेश्वर महाराजांची भेट घेतलेली आहे। स्वतः सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आलेला आहे। विशाळगड प्रकरणानंतर रवी पडवळ अद्याप फरार आहे। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण अपडेट जाणून घेणार आहोत। विजय केसरकर आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देतील। विजय, काय नेमकी माहिती? अजिंक्य, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की 14 जुलै रोजी विशाळगडच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर या ठिकाणी हिंसाचार झाला आणि या हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी रवी पडवळ हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याला शोधत आहेत। तो फरार म्हणून घोषित केलेला आहे। मात्र असं असताना देखील कनेरी मठावरच्या संत समावेश कार्यक्रमाच्या ठिकाणी हा रवी पडवळ हा आढळून आलेला आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी जे साधू संत आहेत त्यांचं देखील त्याने आशीर्वाद घेतल्याचा व्हिडिओ आहे तो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून त्यांनी व्हायरल केलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकच चर्चा या ठिकाणी निर्माण झाली आहे की पोलीस या रवी पडवळसाठी शोधण्यासाठी गेले अनेक दिवस प्रयत्न करत आहेत। त्यासाठी पथकं आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत। पुण्यापर्यंत जाऊन कोल्हापूर पोलिसांची पथकं आलीत, मात्र रवी पडवळ मिळून येत नव्हता। मात्र आता हा रवी पडवळ कनेरी मठावर असलेला त्याचा व्हिडिओ आहे तो व्हायरल झालेला आहे। गोशाळा आहे, गोशाळेमधला एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि दुसऱ्या बाजूला रामगिरी महाराज आणि काठ सिद्धेश्वर महाराज यांचं देखील दर्शन घेतानाचा व्हिडिओ आहे तो व्हायरल झालाय। त्यामुळे आपण जर बघितलं तर एकूणच हा प्रश्न पडतोय की रवी पडवळ हा अभय कुणाचा आहे, अशा पद्धतीची चर्चा देखील आता कोल्हापूरमध्ये सुरू झाली। अजिंक्य, विजय, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।